नमस्कार विद्यार्थी मित्र. मी प्राध्यापक डॉक्टर अभिजित शिंदे सर आपणा सगळ्यांचं बच्चाव एज्युटेकमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज म्हणजे यावर्षी तुम्ही इयत्ता 9वीत आहात आणि आज आपण मराठी विषयाला सुरुवात करीत आहोत. मराठी विषयाच्या पुस्तकात एकूण 4 विभाग आहेत. त्यापैकी पहिल्या विभागाची सुरुवात आजपासून आपण करीत आहोत. पहिल्या विभागातला पहिला घटक हा अभ्यासासाठी नसून हा केवळ स्वानंद तृप्तीसाठी, म्हणजेच ते वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन त्यातनं आनंद मिळवण्यासाठी आहे. प्रत्यक्ष अभ्यासाची सुरुवात ही पहिल्या विभागातल्या दुसऱ्या घटकापासून होते, म्हणजेच संतवाणीपासून होते. आणि म्हणूनच आज आपण संतवाणीपासून सुरुवात करीत आहोत. संतवाणीतल्या पहिल्या संतरचनेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी लिहिलेल्या जैसा वृक्ष नेणे या संत रचनेचा अभ्यास आपण आज करूया. विद्यार्थी मित्र हो, आपण शिकत आहोत पाठ्यपुस्तकातल्या पहिल्या विभागातला दुसरा घटक. दुसऱ्या घटकाचं शीर्षक आहे संतवाणी. संतवाणी म्हणजे संतांची वाणी, संतांची वाचा, म्हणजेच थोडक्यात संतांचा उपदेश. सामान्य माणसाच्या आयुष्यात ज्ञान आणि अध्यात्म हे संतांच्या रूपाने प्रवेशित झालं. संतांनी सामान्य माणसांना अध्यात्माची ओढ लावली आणि अध्यात्मातूनच ज्ञानाचा प्रसारही केला. ज्ञान आणि अध्यात्माचा प्रसार करताना संतांनी जे काही लिहिलं त्या उपदेशात्मक लेखनालाच संतवाणी म्हणजेच संतांची वाचा किंवा संतांचा उपदेश असं म्हटलं जातं. 18 पगड जातीचे अनेक नामवंत संत या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेले. संत ज्ञानेश्वरांपासून परंपरा सुरू झाली ती संत तुकारामांपर्यंत. आणि म्हणूनच कोणत्याही संतांचा प्रातिनिधिक स्वरूपात अभ्यास केला की आपल्याला संत संप्रदायाची जाणीव होते. म्हणूनच कुठल्याही वर्षी मराठीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकात आपण सगळ्यात पहिल्यांदा जर काही शिकत असो तर ती संतवाणी शिकतो, संतांचा उपदेश शिकतो. का? कारण तसं पाहिलं तर मराठी साहित्याला सुरुवात देखील कुठून झालेली आहे? संत साहित्यापासून. संतांनी सुरुवातीला मराठी भाषेचा उपयोग केला आणि तिथून मराठी भाषा प्रचलित झाली. तर आज आपण शिकत आहोत संतवाणी. संतवाणीतली पहिली कविता, पहिलं काव्य जैसा वृक्ष नेणे. संत नामदेव महाराज. संत नामदेवांचा जन्म इसवी सन 1270चा. आपल्याला चित्रात संत नामदेव महाराज पाहायला मिळत आहेत. इसवी सन 1270 म्हणजेच 26 ऑक्टोबर 1270 रोजी महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी बामणी या गावी संत नामदेवांचा जन्म झाला. नामदेव महाराज शिंपी समाजातील कुटुंबात जन्माला आले. नामदेव महाराजांचं पूर्ण नाव आहे नामदेव दामाजी रेळेकर. वारकरी संप्रदायातील संत कवी. वारकरी संप्रदायालाच भागवत संप्रदाय असं सुद्धा म्हटलं जातं. मग वारकरी संप्रदाय किंवा भागवत संप्रदाय म्हणजे काय? तर अध्यात्माची पताका संपूर्ण भारतभर रोवणारे, विठ्ठल भक्तीमध्ये प्रत्येकाला लीन करून घेणारे असे हे सगळे संत, आणि म्हणून यांच्या समूहाला म्हटलं गेलं वारकरी संप्रदाय किंवा भागवत संप्रदाय. तर वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत कवी. का बरं महत्त्वाचे? कारण 1270 पासूनच म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून खरं तर या वारकरी संप्रदायाला सुरुवात झाली. ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275चा. ज्ञानेश्वरांना समकालीन असणारे एक अत्यंत महत्त्वाचे संत म्हणजे संत नामदेव महाराज, आणि म्हणून वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत कवी असा त्यांचा आपण उल्लेख केला आहे. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. सुबोध म्हणजे काय? बोधपूर्ण, अर्थपूर्ण. त्यांच्या प्रत्येक अभंगातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. लोकांना उपदेश करणं, लोकांना भक्तिमार्गाची ओढ लावणं हे त्यांच्या अभंगलेखनाचे विशेष.
परंतु अभंग लेखनातली भाषा अत्यंत सरळ साधी, कोणत्याही प्रकारची क्लिष्ट किंवा कठीण अशी शब्दरचना नाही. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. पंजाबपर्यंत भागवत धर्माची म्हणजेच वारकरी संप्रदायाची पताका फडकवणारे असे हे महाराष्ट्रातले एकमेव संत म्हणजे संत नामदेव महाराज. संत नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये सुद्धा वास्तव्य केलं होतं. पंजाबमध्ये घुमान नावाचं गाव आहे. या घुमान गावात संत नामदेवांचं वास्तव्य होतं. आज शीख बांधवांनी तिथे संत नामदेवांचं मंदिर उभारलं आहे. एवढंच नव्हे तर शीख धर्माचा जो धर्मग्रंथ आहे श्री गुरुग्रंथ साहिबा, या ग्रंथामध्ये देखील संत नामदेवांची कवनं समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्याचा उल्लेख पुढे आलेलाच आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 64 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखमानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. म्हणजेच त्या शीख धर्माच्या धर्मग्रंथामध्ये नामदेवांच्या अभंगाचं जे शीर्षक आहे ते काय आहे? भक्त नामदेवजी की मुखवाणी. मुखवाणी म्हणजे काय हो? संतवाणी. म्हणजेच त्यांचा उपदेश, त्यांचे बोल, त्यांची वाचा, आणि म्हणून त्याचं शीर्षक आहे भक्त नामदेवजी की मुखवाणी. नामदेवांची अभंगगाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनानं सुद्धा संत नामदेवांचे सर्व अभंग एकत्रित करून संत नामदेवांच्या अभंगावर आधारित एक ग्रंथ प्रकाशित केला. नामदेवांनी मराठीत सुमारे 2500 सुभाषितं रचली. हिंदीमध्ये साधारण 125 आणि पंजाबमध्ये बोलल्या जाणाऱ्या व्रज या भाषेमध्ये 65 कवनं रचली. अशी विविध भाषांमध्ये रचना करणारे आणि महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेले हे संत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा उल्लेख करताना मी शिरोमणी नामदेव महाराज असं म्हटलं. संत संप्रदायात त्यांना शिरोपणी म्हटलं जायचं. शिरोमणी ही त्यांना मिळालेली उपाधी आहे. शिरोमणी म्हणजे काय? तर शिरावर धारण केलेला मणी. शिरावर म्हणजे डोक्यावर मुकुट असतो, त्या मुकुटामध्ये मणी असतो, त्याला म्हणतात शिरोमणी. मग संत नामदेव महाराज शिरोमणी का? कारण संत नामदेव महाराज हे विठ्ठलाचे अत्यंत लाडके असे संत होते. एका आईचं आपल्या लेकराबरोबर जे नातं असतं ते नातं प्रत्यक्षात संत नामदेवांमध्ये आणि विठ्ठलात होतं. अगदी एखाद्या गोष्टीचा राग आला, एखाद्या गोष्टीबद्दल संताप झाला, तर नामदेव महाराज विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन त्यांना अदवा तद्वा बोलायचे. म्हणजेच आपणही आईवर चिडतो, रागवतो, चिडल्यावर रागवल्यावर काहीही बोलतो, कसंही बोलतो. संत नामदेवांच्या काही अभंगांमध्ये त्यांनी विठ्ठलाला अशा प्रकारचं बोलणं म्हणजे अशा प्रकारच्या उपाध्या दिलेल्या आहेत की तू देवांचा देवबाई ठकडा. ठकडा म्हणजे काय? तू ठग आहेस, फसवा आहेस, तू नुसताच दगडाचा आहेस, तू आमच्या कामाला येत नाहीस, असं चिडल्यावर परमेश्वराच्या दारात जाऊन परमेश्वराला सुनावणारे आणि तितकंच परमेश्वरावर प्रेम करणारे म्हणून संत नामदेव हे विठ्ठलाचे अत्यंत लाडके संत. आपण जर कधी एखाद्या घरामध्ये सगळ्या संतांचा फोटो पाहिला असेल तर एक असा मध्यभागी विठ्ठल उभा असतो, दोन्ही हात असे कमरेवर ठेवून. काही संत हे विठ्ठलाच्या पायाशी आहेत, काही संत मागे आहेत, काही पुढे आहेत. एक संत खांद्यावर बसला आहे, एक संत या कटीवर म्हणजे कमरेवर, एक संत या कमरेवर, आणि एकच संत त्या फोटोमध्ये त्या छायाचित्रात विठ्ठलाच्या डोक्यावर बसलेला दिसतो. हा विठ्ठलाच्या डोक्यावर चढून बसलेला संत म्हणजे कोण आहे? संत शिरोमणी नामदेव महाराज. म्हणूनच त्यांना शिरोमणी. विठ्ठलानं मुकुटात धारण केलेल्या मणीप्रमाणे ज्याला आपल्या डोक्यावर घेतलं होतं असा विठ्ठलाचा अत्यंत लाडका संत म्हणजे संत नामदेव महाराज. संत नामदेव महाराजांचं संत संप्रदायातलं काम अनमोल आहे. ज्ञानेश्वरांना समकालीन असलेले संत नामदेव महाराज यांचे आध्यात्मिक गुरु म्हणजे विसोबा खेचर होत. अशा या संत नामदेवांनी इसवी सन 1350 मध्ये पंढरपूर येथे आपला देह ठेवला. 3 जुलै 1350 रोजी
वयाच्या 80व्या वर्षी संत नामदेव महाराजांचे देहावसान झाले आणि संत नामदेव महाराजांचा देह किंवा आत्मा हा अनंतात विलीन झाला. तर असे हे महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेले आणि संत संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचे पहिल्या फळीतले म्हणजेच सुरुवातीचे संत संत नामदेव महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज. आपण त्यांचा अभंग अभ्यासणार आहोत. त्यांच्या अभंगातून त्यांनी आपल्याला काय उपदेश केला आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. इथे सारांश रूपात या अभंगाचा उपदेश दिलेला आहे की प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे. महती सांगायची कोणाची? संतांची. संत म्हणजे कोण? साधू पुरुष, सत्पुरुष, सज्जन पुरुष. एक साधू पुरुष, एक संत पुरुष कसा असतो, त्याचं मोठेपण काय? जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं आपण म्हणतो. तर संत का मोठे? संतांची महानता, संतांची महती, संतांचा मोठेपणा विशद करण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी इथे कुणाची उपमा दिलेली आहे? वृक्षाची उपमा दिलेली. म्हणजेच थोडक्यात काय, तर संतांची वृक्षाबरोबर तुलना केलेली आहे आणि जसं वृक्ष महान आहेत तसंच संत देखील वृक्षांप्रमाणे महान आहेत असं सांगण्याचा प्रयत्न इथे संत नामदेवांनी केलेला आहे. अत्यंत साधी सोपी उदाहरणं आणि खूप सरळ भाषा ही संत नामदेवांच्या लेखनाची वैशिष्ट्य. पण आपल्या लेखनातून अत्यंत परखड विचार मांडणारे आणि अध्यात्माचा व सामान्य ज्ञानाचा प्रसार करणारे संत संप्रदायातले अग्रस्थानी असलेले पहिल्या फळीतले महत्त्वाचे कवी म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज. आपण आता त्यांच्या अभंगाकडे वळूया. संत शिरोमणी नामदेव महाराज या अभंगातून काय म्हणतायत? जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्ततात. आता इथे काय म्हणतात ते की जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्ततात. आता यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण पाहू. जैसा म्हणजे जसे, ज्याप्रमाणे, जसा म्हणा, जसे म्हणा, ज्याप्रमाणे. वृक्ष, वृक्ष म्हणजे झाड. नेणे, नेणे म्हणजे जाणत नाही. नेणे म्हणजे काय? जाणत नाही. न जाणे, नेणे म्हणजे न जाणे म्हणजे जाणत नाही. मान अपमान. मान म्हणजे इथे आपण काय म्हणू शकतो की कौतुक, स्तुती. आणि अपमान म्हणजे काय? निंदा असं आपण इथे म्हणू शकतो. तैसे, तैसे म्हणजे त्याप्रमाणे. ते, ते म्हणजे कोण? संत, साधू, सज्जन. सज्जन वर्तताती, वर्तताती म्हणजे वर्तन करतात. प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण पाहिला. जैसा जसा, ज्याप्रमाणे. वृक्ष झाड. नेणे जाणत नाही. मान अपमान, मान म्हणजे काय? स्तुती कौतुक म्हणा. अपमान म्हणजे निंदा टीका म्हणा. तैसे त्याप्रमाणे. ते म्हणजे ते. सज्जन म्हणजे साधू संत सत्पुरुष. वर्तताती म्हणजे वर्तन करतात. मग आता अगदी सरळ सरळ अर्थ काय झाला? तर सरळ सरळ अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे वृक्ष कोणताही मान अपमान जाणत नाही, त्याचप्रमाणे ते सज्जन लोक वर्तन करतात. त्याचप्रमाणे ते संत लोक वर्तन करतात किंवा त्याचप्रमाणे त्या संतांचे वर्तन असते. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्ततात. म्हणजेच काय की वृक्ष जसा मान अपमान जाणत नाही तसंच सज्जनही, साधूही, संत पुरुषही मान अपमान जाणत नाहीत. कोणी खूप कौतुक केलं, कोणी खूप आनंदित केलं म्हणून हुरळून जायचं आणि कोणी खूप टीका केली, निंदा केली म्हणून खचून जायचं, हे संतांना ठाऊक नसतं. तुम्ही खूप स्तुती केलीत तरीसुद्धा तुमच्यासोबतचं त्यांचं वर्तन आणि एखाद्यानं खूप टीका केली तरीसुद्धा त्याच्यासोबतचं त्यांचं वर्तन याच्यात कोणताही फरक पडत नाही. म्हणून तर ते संत आहेत. मग इथे झाडाची उपमा का दिली आहे? कारण झाडही तसंच आहे. झाड असतं, झाडाला कोणी खत पाणी घालतं, झाडाचं कोणी संगोपन करतं, पालनपोषण करतं. मग झाड असं म्हणतं का की नाही यांनी माझं संगोपन केलं आहे, यांनी माझं पालनपोषण केलं आहे, यांनी मला खतपाणी घातलं आहे, मग आता याला मी भरभरून सावली देणार, याला फळं देणार, फुलं देणार, मी याला आयुष्यात जे जे काही हवं ते देणार.
आणि एखादा येऊन समजा झाडाच्या फांद्या उपटत असेल किंवा मग झाडाच्या फांद्या छाटत असेल किंवा झाडाच्या मुळावर घाव घालत असेल, तर मग झाड असं म्हणेल का की नाही नाही, आता मी माझी सगळी पानं आकसून घेतो, फांद्या आकसून घेतो आणि याला सावलीच देत नाही, याला फळच देत नाहीत, किंवा मग मला पाणी घालणाऱ्याला गोड फळं, मधुर फळं, आणि याला हा मला छाटायला आलाय तर याला विषारी फळं, असं काही नाही. त्या झाडाला छाटणारे सुद्धा आणि त्या झाडाला जपणारे सुद्धा सगळे झाडाच्या ठायी कसे असतात, समान असतात. त्याला कोणी आपली स्तुती केली, कोणी आपली पूजा केली, कोणी आपल्याला पाणी घातलं म्हणून हुरळणी जाता येत नाही, आणि कोणी आपल्याला छाटायला आलं, कोणी आपल्याला मुळासकट उपटायला आलं म्हणून संतापून त्याचाच शिरच्छेद करायचा किंवा त्यालाच संपवायचं अशी कुठलीही आसुरी वृत्ती झाडाच्या मनात निर्माण होत नाही. म्हणजेच काय हो, तर सर्वकालीन स्थितप्रज्ञता, कोणत्याही काळामध्ये स्थिर राहण्याची वृत्ती कुणात आहे, झाडात आहे. आणि तीच झाडांसारखी कुणात आहे, संत माणसात आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसात आहे का, नाही. आपलं कोणी थोडंसं कौतुक केलं की आपण अगदी हरभऱ्याच्या झाडावर चढतो, आणि जर थोडंसं आपल्याला कोणी नावं ठेवली तर आपण ताबडतोब मनात इतका द्वेष की आपण ताबडतोब त्याला नावं ठेवायला, त्याला वाईट बोलायला, त्याच्याबद्दल वाईट चिंतायला सुरुवात करतो. का? कारण आपण संत नाही. संत माणसं ही कोणत्याही परिस्थितीत ढासळत नाहीत. त्यांचे विचार हे प्रत्येक परिस्थितीत कसे असतात, स्थिर. स्थितप्रज्ञ म्हणजे काय हो, स्थित म्हणजे स्थिर, कॉन्स्टंट. आणि प्रज्ञ, प्रज्ञ म्हणजे काय, प्रज्ञा, विचार. प्रज्ञावंत म्हणजेच काय, बुद्धिवंत ना. मग प्रज्ञ म्हणजे काय, तर विचार. आणि म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्ततात. म्हणजेच ज्याप्रमाणे झाड कोणत्याही प्रकारचा मान अपमान जाणत नाही, त्याचप्रमाणे ते सज्जन वर्तन करतात, त्याचप्रमाणे त्या साधू पुरुषांचे वर्तन असते. येऊनिया पूजा प्राणी जे करती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. येऊनिया पूजा प्राणी जे करती, जे आत्ताच म्हटलं की येऊनिया पूजा प्राणी जे करते. प्राणी म्हणजे काय हो, मनुष्य प्राणी, कोणताही कोणताही जीव, या अर्थाने इथे कोणता शब्द वापरला आहे, प्राणी. की काही जीव येतील आणि झाडांची काय करतील, पूजा करतील. पूजा म्हणजे काही खऱ्या अर्थाने लौकिक अर्थानं पूजा करतील, काही झाडाला खत पाणी घालतील, काही झाडाची देखभाल करतील, काही झाडाचं पालनपोषण संगोपन करतील, त्याला पूजा म्हटलं आहे. येऊनिया पूजा प्राणी जे करतील. काही प्राणी म्हणजे काही जीव हे झाडापाशी येतात आणि झाडाची पूजा करतात. म्हणजेच काय, तर झाडाचं कौतुक करतात, झाडाला जपतात, झाडाचं संगोपन करतात, त्याला खत पाणी घालतात. त्याचे सुख चित्ती तया नाही. चित्ती म्हणजे काय, मन, अंतःकरण. त्याचे सुख चित्ती तया नाही म्हणजे काय, तर कोणी आपलं कौतुक केलं, कोणी आपली सेवा केली, कोणी आपली स्तुती केली म्हणून त्या कौतुकानं, त्या आनंदानं हुरळून जाणं हे कुणाला जमत नाही, झाडाला जमत नाही. आणि झाडासारखंच अर्थातच संतांना सुद्धा जमत नाही. येऊनिया पूजा प्राणीचे करती म्हणजे काय, तर काही जीव हे झाडाची पूजा करतात, काही जीव हे झाडाचं पालनपोषण करतात, काही जीव झाडाला खतपाणी घालतात, झाडाचं संगोपन करतात. आणि म्हणून हुरळून जाऊन झाड त्यांना जवळ करतं आणि आपल्याला त्रास देणाऱ्याला आपल्यापासून दूर लोटतं, असं काहीही करत नाही. येऊनिया पूजा प्राणी जे करती, त्याचे सुख चित्ती तया नाही. म्हणजेच काय, तर जवळ येऊन कोणीही जीवांनी पूजा केली, कोणीही जीवांनी खतपाणी घातलं, कोणीही कौतुक केलं, तरीसुद्धा त्या कौतुकानं, त्या आनंदानं वृक्ष कधी हुरळून जात नाही. म्हणजेच संतही अशा प्रकारच्या कौतुकानं हुरळून जात नाहीत. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती तया न म्हणती छेदू नका. अथवा म्हणजे काय, किंवा कोणी प्राणी, प्राणीचा अर्थ इथे पुन्हा काय, जीव. येऊनी तोडिती तया न म्हणती छेदू नका म्हणजेच काय हो, तर अथवा म्हणजे किंवा, किंवा कोणी जीव येतात, झाडाच्या फांद्या उपटतात, झाडाच्या मुळावर घाव घालतात. तोडणे म्हणजे काय, घाव घालणे, छाटणे. तया न म्हणती छेदू नका. त्यांना झाड असं कधीही सांगत नाही की मला छेडू नका, मला तोडू नका, माझ्या फांद्या उपटू नका, असं झाड कधीही सांगत नाही.
म्हणजेच काय, कौतुक करणाऱ्यांना मायेनं आपुलकीनं जवळ घेणं आणि आपल्याला त्रास देणाऱ्याला दूर लोटणं किंवा त्याच्यावर संतापणं, अशा दोन वेगवेगळ्या कृती किंवा दोन वेगवेगळ्या भावना झाडापाशी नसतात. कौतुक करणारा असू द्या किंवा मुळावर घाव घालणारा असू द्या, सगळ्यांच्या बाबतीत झाडाचं वर्तन कसं असतं, समान असतं. अथवा कोणी प्राणी येऊन तोडती, तयानं म्हणती छेदू नका. किंवा कोणी जीव येऊन मुळावर घाव घालतील, कोणी जीव येऊन मुळासकट उपटतील, तर त्यांना मला तोडू नका असे झाड सांगत नाही. म्हणजेच काय, तर कोणत्याही अपमानानं, कोणत्याही टीकेनं झाड डगमगत नाही, विचलित होत नाही आणि त्याच्या मनी संताप द्वेष निर्माण होत नाही. निंदा स्तुती सम मानती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. मग या संपूर्ण अभंगाचा हा मतितार्थ आहे, हा भावार्थ आहे जो इथं सांगितला आहे. निंदा स्तुती सम मानती जे संत. निंदा टीका, स्तुती कौतुक. निंदा म्हणजे तिथे काय म्हणायचं, अपमान. स्तुती म्हणजे काय म्हणायचं, मान. सम म्हणजे कसं, सारखं समान. मानती जे संत म्हणजेच काय, तर कोणी आपले कौतुक केले किंवा कोणी आपल्यावर टीका केली तरीही जे समान वृत्तीने वागतात, जे सारखेच वागतात, जे निंदा आणि स्तुती सारखीच मानतात, ते कोण आहेत, संत आहेत. जे संत, संत तेच आहेत की जे निंदा स्तुती कशी मानतात, समान मानतात, सारखी मानतात. निंदेनं खचून न जाता आणि स्तुतीने हुरळून न जाता सगळ्याच परिस्थितीत ते आपल्या मनाचा समतोल राखतात. पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. धैर्यवंत म्हणजेच काय, धैर्यशील, धीरोदात्त. त्याला अत्यंत महत्त्वाचा शब्द कोणता, स्थितप्रज्ञ. या कवितेतून झाड आणि संत या दोहोंच्या अंगी असलेला हा महत्त्वाचा गुण कोणी विशेष केलेला आहे, संत नामदेव महाराजांनी. की झाडही कसं आहे, स्थितप्रज्ञ, आणि संतही कसे आहेत, स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञता हा अत्यंत महत्त्वाचा गुण कोणात आढळतो, संतांमध्ये आणि झाडांमध्ये. की निंदा स्तुती सम मानती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. निंदा आणि स्तुती म्हणजेच मान आणि अपमान या दोन्हीही परिस्थिती जे समान मानतात, सारखी मानतात, तेच संत असतात. आणि असे साधू, असे संत, असे सत्पुरुष हे पूर्णतः धैर्यवंत म्हणजे कसे असतात, स्थितप्रज्ञ असतात. स्थितप्रज्ञ म्हणजे काय हो, मगाशीच आपण पाहिलं की स्थित, स्थित म्हणजे स्थिर, कॉन्स्टंट. आणि प्रज्ञ, प्रज्ञ प्रज्ञावंत, बुद्धिवंत म्हणजेच काय, विचार. तर ज्यांचे विचार स्थिर राहतात, ज्यांच्या विचारात कोणत्याही प्रकारचा बदल घडत नाही, आनंदाने हुरळून जात नाही किंवा दुःखानं खचून जात नाहीत, प्रत्येक परिस्थितीत ज्यांचं वर्तन सारखं असतं, ज्यांचे विचार ढासळत नाहीत, ज्यांचे विचार विचलित होत नाहीत, असे सर्व परिस्थितीत स्थिर म्हणजे स्थित असणारे त्यांना काय म्हणतात, स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञता ज्याच्या अंगी आहे तो संत आहे. बाकीचे सर्व सामान्य आहेत. म्हणून इथे सांगितलंय की निंदास्तुती सम मानती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. निंदा आणि स्तुती म्हणजेच मान आणि अपमान समान मानणारे ते संत आहेत. जे संत किंवा जे सत्पुरुष हे पूर्णतः धैर्यवंत असतात, म्हणजेच स्थितप्रज्ञ असतात. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडून जाय. नामदेव महाराज काय म्हणतात की अशा संतांची, अशा स्थितप्रज्ञ माणसांची भेट होणं म्हणजेच आपल्या जीवाला कुणाची गाठ पडणं, शिवा. शिव म्हणजे कोण, शंकर म्हणजेच कोण, परमेश्वर. नामदेव महाराज म्हणतात की प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन घेण्याची गरजच नाही, प्रत्यक्ष परमेश्वराच्या भेटीची ओढही लागण्याची गरज नाही. का,
कारण अशा स्थितप्रज्ञ माणसाच्या रूपातच आपल्याला कोण भेटतो? देव भेटतो, परमेश्वर भेटतो. म्हणून ते म्हणतायत की नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीवा शिवा गाठी पडून जावं. म्हणजेच काय? नामदेव महाराज म्हणतात की अशा संतांची भेट होणं, अशा संतांच्या सहवासात राहणं, अशा संतांचा कृपाशीर्वाद प्राप्त करणं म्हणजेच आपल्या जीवाला प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन घडणं, आपल्या जीवाची प्रत्यक्ष परमेश्वराशी भेट होणं. म्हणजेच संत हे देव माणूस आहेत, देवासारखे आहेत. देव जसा स्थितप्रज्ञ आहे, स्थिर आहे, तसंच संत देखील स्थितप्रज्ञ असतात. आणि म्हणून इथे वृक्षाची उपमा देऊन, झाडाची उपमा देऊन संतांचा मोठेपणा, संतांची महानता म्हणजेच संतांची महती संत नामदेवांनी विशद केलेली आहे की संत लोक हे आपल्याला परमेश्वराच्या ठिकाणी आहेत. आपल्या या सामान्य आयुष्यात, आपल्या या पातकी आयुष्यात आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वर भेटणं कठीण आहे. पण मग परमेश्वराची भेट कशी? तर अशी, संतांच्या साहाय्यानं किंवा संतांच्या संगतीत राहून आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन घडू शकते. अशी ही संतांची महती वृक्षाची उपमा देऊन इथे संत नामदेव महाराजांनी विशद केलेली आहे. सकल संत गाथा खंड दुसरा म्हणजे सगळ्या संतांच्या अभंगांचं एकत्रीकरण करून महाराष्ट्र शासनाने जो ग्रंथ तयार केला आहे, त्या ग्रंथाचं शीर्षक आहे सकल संत गाथा. आता 18 पगड जातीचे अनेक संत, त्या सगळ्या संतांच्या अभंगरचना एकत्र केल्या म्हणजे ते एक छोटंसं पुस्तक तयार होईल का? नाही, त्याचे खंड आहेत. मग सकल संत गाथेच्या दुसऱ्या खंडात संत नामदेव महाराजांची अभंग गाथा प्रकाशित झालेली आहेत. संत नामदेव महाराजांचे अभंगच मी तुम्हाला सांगितलं, सुमारे 2500, 2337 अभंग आहेत या सकल संत गाथेमध्ये. आणि त्यापैकी 1477 क्रमांकाचा हा काय आहे? अभंग आहे. तर सकल संत गाथेच्या दुसऱ्या खंडातून पाठ्यपुस्तकात घेण्यात आलेला संत शिरोमणी नामदेव महाराजांचा हा अभंग, ज्या अभंगाचं शीर्षक आहे जैसा वृक्ष नेणे. वृक्षाची उपमा देऊन संतांचे महत्त्व, संतांची महती आपल्याला नामदेव महाराजांनी सांगितलेली आहे. संतांच्या अंगी असलेला, संतांच्या ठायी असलेला स्थितप्रज्ञ म्हणजेच धैर्यवंत हा गुण या अभंगातून आपल्यासमोर संत नामदेवांनी प्रदर्शित केलेला आहे.